क्या मिटाएगा उस भगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है। दिन में 2 बार, सूरज उगने से पहले और सूरज ढलने के बाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महादेव महादेव। गडावरची ही शिवसकाळ, एक सुंदर सकाळ, जीवनामध्ये एक क्षण टिपून ठेवल्यासारखे आहे। तर आम्ही आहेत आता किल्ले तुंगगडावरती। तर संध्याकाळी आम्ही आलो होतो 2 वाजता। तर एक छोटासा आम्ही नाईट ट्रेक केला होता रात्री। तर तो पहिल्यांदा तुम्ही नाईट ट्रेक बघा। किती वाजले आता आपले? आता वाजलेले आहे 11:30 वाजले। 11:30 आपले तसे 12 वाजलेले। ऑनलाईन ट्रेकिंग करणार आज ओंकार, ऑनलाईन। थोड़ा डाल, ज्यादा मत डाल। किती टाकू? बस 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 बस। टेंट किती आणले तू? एकच आणलाय। तर तुम्ही ते जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मैत्रीण कुठे? नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आता रात्रीचे 2 वाजलेत आणि थेट आम्ही 12 वाजता निघून तुंगच्या पायथ्याशी आम्ही बराच अंधार झालाय। माहिती नाही गडावरती कोण असेल। टायगर पॉईंटला थांबलो होतो आम्ही, तिथे भरपूर हवा होती। इथं थोडंसं हवा कमी दिसते इथे। आणि बाकी आपले सगळे जिमचे मेंबर आलेत, गोल्ड जिमचे। संतोष आहे, श्रीपाद आणि शुभम। तर चला, तर मग आजचा थोडासा नाईट ट्रेकचा आपण थोडासा जर्नी दाखवणार आहे। बाकी आपण सकाळी व्यवस्थित गड एक्सप्लोर करणार आहे। तर चला, तर मग तुंग किल्ल्याची आपण आज सफर बघूया। जय शिवराय मित्रांनो। किल्ले तुंग कठीणगड जातानाच आपल्याला इथं 2 बोर्ड बघायला भेटतात। आणि हा जो बोर्ड आहे किल्ले तुंग कठीणगड, हा जुना बोर्ड आहे। या बोर्डवरती किल्ल्याचा इतिहास सांगितलाय आणि या बोर्डवरती स्वतः तुंग किल्ला तुमच्याशी बोलतोय। मित्रांनो, जर जमलं तर 5 मिनिटं वेळ काढून हे 2 बोर्ड वाचल्याशिवाय वरती जाऊ नका। खूप सुंदर असं मनोगत इथं व्यक्त केलं आहे तुंग किल्ल्याने। मित्रांनो, आपल्यासोबत जी मंडळ आली त्यांचा सगळ्यांचा पहिल्यांदाच नाईट ट्रेक आहे। तर आजचा एक्सपिरियन्स मस्त असणार आहे। इथे साप होता इथे, आणि यार चुकून माझा पाय पडला त्याच्यावरती। पाय पडला माझा चुकून याच्यावर। इकडे मला दिसलंच नाही डायरेक्ट, तो डायरेक्ट इथे दगडावरती बसला होता आणि आतमध्ये गेला। कुठे दिसला? हे काय खाली हो, अटॅक मोडवर येतो त्या पाण्याच्या खाली बघ। अरे हा 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 हा, खतरनाक। जय शिव शंभो, ओम नमः शिवाय। दिसला का तुम्हाला? साप जबरदस्त आहे। पाय पडला का तुमच्या त्याला? हा यार, चुकून पडला। इथे दगडावर बसला होता। मला वाटलं असं एक गवताचं पान वगैरे असेल। नाही, इट्स ओके, हाय हिरवा आहे ना तो? काय प्रॉब्लेम नाही एवढा, पण मजबूत आहे, लांब आहे मजबूत। चला 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 चला। चलो चलो। नाईट ट्रेक करताना दगडांवरती पाय टाकताना व्यवस्थित टाका, कारण की गरमीच्या टायमाला किंवा संध्याकाळी साप बाहेर पडतात। आताच आम्हाला एक साप दिसला होता। येईल ना वरती आरामात? नाही ना बॅग, आरामात ये। गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा आणि गणपती बाप्पांचं मंदिर क्रॉस करून आम्ही थोडंसं पुढे आलो। एक 2 मिनिटामध्ये आम्ही बाले किल्ल्यावरती पोहोचतोय। आणि हा पाठीमागचं असं विहंगम दृश्य, पवना लेक दिसतोय पाठीमागे। आणि पवना लेकच्या आजूबाजूला जे कॅम्पिंग केले ना, आणि ते जे लाईट दिसत आहेत ना, क्लास वाटते, खूप क्लास। गडावरती नले हवा सुटली आहे आणि आपण आता टेंट लावतोय। 3 वाजले। ट्रेक आपण किती 2 वाजता चालू केला होता? हा, 2 वाजता चालू केला होता आम्ही ट्रेक। 1 तास मस्त शूट करत व्यवस्थित आम्ही आरामात आलोय। म्हणजे निसर्गाचा आस्वाद, रात्रीचा असं विहंगम साईडचं दृश्य बघत बघत आम्ही हळूहळू ट्रेक करत वरती आलोय। आपण आता टेंट लावतो इथे। टेंट लावताना खाली प्लेन जागा आपल्याला पाहिजे। तुंगगडावरती खूप छोटा बालेकिल्ला आहे, त्यामुळे टेंट लावायला आपल्याला जागा खूप कमी पडते। तर एक छोटीशी आम्ही एक प्लेन जागा शोधली आम्ही इथे, आणि आता आपण इथे टेंट लावूयात। पलीकडलं जाते कारण की मऊ आहे ना जमीन, आणि बालेकिल्ल्यावरती एक छोटासा स्पेस आहे, त्यामुळे चांगली जागा धरून आम्ही टेंट टाकलाय मस्तपैकी। आणि आम्ही टेंटचा दरवाजा ओपन ठेवलाय, आणि जे वरती जे स्टार दिसत आहेत, चांदणं दिसत आहेत, क्लास आहे, खरंच क्लास आहे। 4 वाजलेत आता, झोप येते पण झोपायचं नाही आहे, कारण की आता 5-5:30 वाजताच सनराईज होऊ शकतो, आपला सूर्योदय होऊ शकतो। त्यामुळे 1.5-2 तास आपण गप्पा मारणार आहे आणि मस्त सकाळचा एकदम सुंदर आम्ही सूर्योदय बघणार आहे सकाळी। तर तुम्हाला दाखवेल मी नक्कीच आपल्या कॅमेरामध्ये। हे अरे झोपला काय? झोपू नको, उठ लवकर।
ललित संतोष सकाळी सकाळी काय बनवली आहे? कॉफी. अरे एक नंबर हॉट कॉफी, ब्लॅक कॉफी झाली आहे. त्या जाळवरती आपण सगळं केलं नाही सगळं. मित्रांनो, शिव सकाळ, सुंदर सकाळ. थोडासा आराम करून शेकोटी करून आम्ही वाट बघतोय आतुरतेने सूर्यदेवाची, म्हणजेच आपल्या सनराईजची. कधी आपला सूर्यदेव बाहेर येते, आम्हाला दर्शन देवते असं झालेलं आहे. खरंच खूप सुंदर वाटतं आणि थंड हवा सुटली गडावरती. आणि आता जे मित्र आलेत सगळेजण, यांच्या लाईफमधला पहिला नाईट ट्रेक आहे. तर कसं वाटतं अनुभव तुम्हाला आज येऊन? खरं स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. खरंच स्वर्गात आल्यासारखं वाटतं आज. आणि हे असं पाठीमागं जर बघितलं आपण तर पूर्ण असं ऑरेंज शेड पसरली आहे, पूर्ण असं केशरी कलर. तर आपण आता वाट बघूया सूर्यदेवाची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जो हट्टास आम्ही केला होता सूर्यदेवाचं दर्शन घेण्यासाठी, तर फायनली आम्हाला सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे. खरंच खूप आनंद वाटतं आणि मन शांत झालेलं आहे. अशी एक सुंदर सकाळ गडावरची, अजून काय पाहिजे. आणि हो मित्रांनो, पवना लेकचं जे पाणी दिसतंय त्याच्यावरती असं पूर्ण धुकं आलेलं आहे. सूर्य उगवल्यामुळे साईडचा पूर्ण परिसर असं धुक्यामध्ये हरवला आहे थोडासा. तुंगगडाचा बालेकिल्ला हा इतर गडांपेक्षा खूप छोटा आहे. हा गड ऐतिहासिक काळामध्ये व्यापारी मार्गावरती संरक्षण ठेवण्यासाठी, नजर ठेवण्यासाठी वापरण्यात येत होता. तर शिवकालीन हा गड आहे. तर पुरंदरचा तह झाला होता. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा जो तह केला होता, त्या तहामध्ये 23 किल्ले गेले होते. तर 23 किल्ल्यांपैकी तुंग किल्ला हाही त्याच्यामध्ये समावेश होता. तर या गडावरती आपल्याला तुंगाई देवीचं मंदिर बघायला भेटतं. आणि दोनच छोटेसे असे एक पठार म्हणलं तरी चालेल, म्हणजे एक छोटंसं पठार आहे फक्त इथं. आणि इथून आपल्याला डायरेक्ट दिसते ते खाली दरी, आणि समोर आपल्याला दिसतोय पवना लेक, बॅकवॉटर या साईडचं पूर्ण. तर अशा प्रकारे सकाळची सुंदर सुरुवात झाली आहे. दरवेळेसप्रमाणे आपण पायथ्यापासून गड वरती चढतो आणि एक्सप्लोअर करत असतो. यावेळेस आपण गडावरून पायथ्याला जाताना एक्सप्लोअर करणार आहे. थोडं काहीतरी आपण हटके बघू यावेळेस. मित्रांनो, 8 वाजलेले आहेत आणि गडावरती भरपूर शिवभक्त आलेत. तर त्याच्यामध्ये एक शिवभक्त आहेत आपले काका. तुमचं वय किती म्हणले काका? 67. काकांचं वय 67 वर्ष आहे. तर तुम्ही किती वेळात हा ट्रेक पूर्ण केला काका? नॉनस्टॉप आले तुम्ही? नॉनस्टॉप आलेत काका. वयाच्या 67 वर्षी, म्हणजे पायथ्यापासून डायरेक्ट नॉनस्टॉप वरती आलेले आहेत. खरंच तुमचं एक कौतुक केलं पाहिजे. तुंग किल्ला आणि महाराष्ट्रातून लोक इथे येतात. तर तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट द्या. संतोष सर, नाश्त्याला काय काय घेऊन आलेत? दिवाळी चकली लेके आहे. पूर्ण दिवाळीचं फराळ घेऊन आलेलं आहे. केळी आहे आणि एग राईस आहे, अंडा राईस आहे मस्त. आपले अंडे आणले ना? हा, तू पण अंडी आणलीत ना? भरभरून नाश्ता आणल्यावर पोरांनी. जिमची पोर आहेत सगळे म्हणल्यावर काय खायला कमी नाही. दिवाळी, हा, दिवाळी असली म्हणून काय झालं, आपल्याकडे एक प्रोटीन पण आहे. अंडे वगैरे घेऊन आले मस्त की बॉईल करून, पूर्ण तयारीमध्ये. मित्रांनो, गडावरती अचानक परेश सरांसोबत भेट झालेली आहे.
म्हणजे बघा ना, आम्ही लहानपणापासून सरांच्या जिममध्ये आम्ही जिम केलेली आहे. अचानक भेट झाली, खूप चांगलं वाटतं सर तुम्हाला भेटून इथं. आणि सर तुम्ही आपल्या मुलाला घेऊन आले तिथे, त्यांचं नाव काय? रुद्राक्ष नाव आहे त्यांचं. तर खरंच एक कौतुकस्पद आणि एक मोटिवेशन आहे की प्रत्येक वडिलांनी असा छोट्या मुलांना आपल्या गडावरती घेऊन जाणं आणि लहान मुलांना आवड निर्माण करणं या गोष्टीसाठी. खरंच छान वाटते. सर कसा होता एक्सपिरियन्स आजचा? आज आमचा म्हणजे प्लॅन कसं ठरलं तुमचा अचानक? सकाळी 7 वाजता चालू केला आम्ही ट्रेक अच्छा. करायला. सकाळी 5 वाजताच निघालो आम्ही दोघे पण. अच्छा. आणि सर्वांनीच आपल्या लहान मुलांना ट्रेकला म्हणजे गडावर घेऊन यायलाच पाहिजे. बरोबर. कारण जर आपल्याला शिवाजी महाराजांचे जर संस्कार मुलांमध्ये जर भिनवायचे असतील तर हे गड किल्ले ही पहिली स्टेप आहे. हो बरोबर आहे. आणि हे संस्कारच मुलांना आता मोठे करतील. कारण टीव्ही आणि मोबाईलच्या जगामध्ये मुलं ह्या गड किल्ल्यांना विसरायला लागलेले. बरोबर. आणि खेळाकडे सुद्धा आणि ग्राउंडकडे सुद्धा त्यांचं दुर्लक्ष होत चाललं. बरोबर आहे. त्यामुळे फिटनेस जर सांभाळायचं असेल तर गड किल्ले ट्रेक ही फर्स्ट स्टेप आहे. लहानपणापासूनच सवय लावली पाहिजे. तर खरंच नक्की फॉलो करा. आणि खरंच सर एक मोलाची आणि महत्त्वाची माहिती दिली. खरंच खूप धन्यवाद सर. चला, जय शिवराय. जय शिवराय. चला तर मग मित्रांनो, फायनली आम्ही टेंट काढलाय, नाश्ता वगैरे केलाय आणि आम्ही आता गड उतरतोय खाली. तर आपण नाईट ट्रेक केल्यामुळे बऱ्याच आपल्या ऐतिहासिक वास्तू आपल्याला दिसल्या नाही आहेत. त्यामुळे आपण खाली जाताना ऐतिहासिक वास्तू बघणार आपल्या कॅमेरामार्फत. बालेकिल्ल्यावरून खाली आल्यावरती आपल्याला लागतं गणपती बाप्पांचं मंदिर आणि त्याच्या साईडलाच एक पाण्याचं टाकं आहे. गडावरती कुठेही पाण्याची सोय नाही आहे पिण्याच्या पाण्याची, तर ते पाणी आपण पिऊ शकत नाही पाण्याच्या टाक्यातलं. एवढं मोठं गवत आम्ही रात्री 2 वाजता या ठिकाणी गेलो तर आम्हाला कळालं सुद्धा नव्हतं की एवढं मोठं गवत असेल. म्हणजे आमच्या हाईटपेक्षा उंच गवत आणि एवढं घनदाट. हा एक छोटासा पॉईंट इथून आपण बघू शकतो खाली. आणि पलीकडे एक आपल्या बुरुजावरती जायचं आहे. म्हणजे आपल्याला खालचा जो गणेश दरवाजा आहे, गणेश दरवाजापासून खाली पाऊलवाट गेलेली आहे आणि आपण जाणार आहे तिथे त्या बुरुजापाशी. तिथे हाच आहे तो हनुमान दरवाजा. हा दरवाजा नवीन बसवण्यात आला आहे. असं वाटतं की ऐतिहासिक काळामधला हा दरवाजा असावा. इतकं सुंदर याचं काम केलेलं आहे दरवाजावरती. म्हणजे हे टोकदार असे जे दिसतात तुम्हाला लोखंडाचे सुळके टाईप आहे. आणि इथून पायऱ्या ज्या आहेत तिथून आपण डायरेक्ट वरती गडापाशी जाऊ शकतो. तर इथे आल्यावरती म्हणजे आपण खालून गणेश दरवाजापासून वरती आल्यावरती हे असं गोमुख दरवाजा इथे आहे. म्हणजे हा बुरुज इथे बघताय तुम्ही या साईडला. गडावरील पहिला आणि महादरवाजा गणेश दरवाजा. आपण या गणेश दरवाजापासून इथून एक छोटीशी वाट आहे, आपण त्या बुरुजावरती चाललेलो आहोत. अरे बापरे, या बुरुजाकडे जाताना ही पाऊलवाट बघा तुम्हीच. एवढं गवत वाढलं इथे आणि एकदम असं या कड्यापासून एक छोटीशी पाऊलवाट आणि या साईडला पूर्ण अशी दरी आहे. थोडा जरी पाय चुकला तर डायरेक्ट खाली. त्यामुळं सावकाश आणि काळजीपूर्वक. तुंगगडावरती आपल्याला भरपूर सारे केळीची झाडं बघायला मिळतात. हे तर आपण इथं बघतोय ही छोटी छोटी केळी आहेत. नेमकं याला कुठली प्रकारची केळी म्हणतात ते मला माहिती नाही आहे. झाड पूर्ण सुकलं आहे रे केळीचं. ही शेंद्री नावाची केळी कुठली प्रकार असतं इथं मला माहिती नाही, पण या नेमकं या केळीला काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा मला प्लीज. तर इथून लक्ष ठेवण्यात येत होतं. तर हा बुरुज थोडासा इथं ढासळलेला आहे प्राचीन काळात. आणि एक विशेष लक्षणीय म्हणजे इथे एक झाड आलं होतं. हे खोड दिसते आपल्याला. म्हणजे इथे एक झाड असावं, ते तोडलेलं आहे कोणीतरी. कारण की हे जर झाड तोडलं नसतं तर हा बुरुज ढासळला असता आहे ना. तर डायरेक्ट तुंग किल्ल्याचा बाले किल्ला दिसतोय. आणि मध्ये जो एक बुरुज आहे आपण त्या पॉईंटवरती गेलो होतो. म्हणजे बघा ना, बाले किल्ला तो मधला एक बुरुज आणि हा एक बुरुज. म्हणजे जर इथून जर काही अटॅक झाला तर इथून सिग्नल देण्यासाठी तो मधला बुरुज आणि डायरेक्ट वरती बाले किल्ल्यावरती तो पुढचा बुरुज. तर असं एक टेक्निकली हा किल्ला आहे असं मला वाटते.
मित्रांनो, तुंग किल्ला म्हणजेच कठीणगड मावळ प्रांतातील घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जाणारा हा तुंग किल्ला बोरघाट मार्गावरती व्यापारी वाहतूक चालत असे पहिल्याच्या काळामध्ये. त्या व्यापारी मार्गावरती नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत होता. तर 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ प्रांतातील किल्ले जिंकून घेतले, त्याच्यामध्ये याही किल्ल्याचा समावेश होतो. आणि तसेच 1660 मध्ये नेताजी पालकर यांना संरक्षणासाठी या भागामध्ये पाठवण्यात आलं होतं. तर हे तुंग किल्ला त्यांच्या भागामध्ये येत होता. दिलेर खान आणि जयसिंग यांनी 6 मे 1665 रोजी तुंग आणि तिकोना किल्ल्याच्या आजूबाजूतील भरपूर सारे गावं जाळले, परंतु तुंग किल्ला हा जिंकता आला नाही त्यांना. परंतु पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. तर त्या 23 किल्ल्यांमध्ये याही तुंग किल्ल्याचा समावेश होतो. असा एक छोटासा इतिहास या तुंग किल्ल्याबद्दल आपल्याला सांगतो. एक छोटासा इतिहास आहे, पण खूप सुंदर आहे. आणि या गडाला कठीणगड यासाठीच म्हटलं जातं की हा गड जिंकण्यासाठी खूप कठीण होता, त्यासाठी कदाचित या गडाला कठीणगड असं म्हटलं जातं. आरामात एकदम सही. गडाला चढायला सुरुवात केली की सगळ्यात पहिल्यांदा लागणारे हे मारुतीचं छोटंसं मंदिर. हे आपल्या तिकोना गडावरती आपण बघायला भेटतं, चपेटदान मारुती. आणि इथे एक मारुतीची मूर्ती आपल्याला बघायला भेटते. कुठल्याही गडावरती जावा आपल्या जीवाभावाची माणसं भेटतात, तसेच आपले शिवभक्त आता भेटलेत, आपले सबस्क्रायबर रोहित, आदित्य, रोहित, आसावरी. तर हे तिघ जण चाललेले. तुम्ही तिघ जणच आहात? हो. अच्छा. आणि त्याच्यामध्ये आसावरीचा पहिलाच हा ट्रेक आहे. चांगला सिंपल ट्रेक आहे, त्यामुळे काय अवघड जाणार नाही. हा ट्रेक सोपा एकदम. पहिल्या ट्रेकला तुमची भेट. अरे वा, सही आहे, ग्रेट भेट. ठीक आहे, चला मग जाऊया, भेटूया आपण. चलो, ओके, चलो, बाय बाय. तुम्ही कोणत्या गावातले आहेत? तुंगी गावातले. हे तुंगवाडीच आहे ना? अच्छा अच्छा. तर टू व्हीलरचं पार्किंग किती आहे? 20 रुपये. आणि 4 व्हीलरचं 50 रुपये. अच्छा. गडाच्या पायथ्याला एक कचऱ्याचं डस्टबिन म्हणजे ठेवण्यात आलेलं आहे. तर तुम्ही काही चटरमटर जरी गडावरती घेऊन गेले तर ते कचरा प्लीज कॅरी करा आणि खाली गडाच्या पायथ्याला आणून या डस्टबिनमध्ये टाका. अरे परफेक्ट, भारी. तर मित्रांनो, फायनली आम्ही तुंगवाडी म्हणजे तुंग गावाच्या पायथ्याशी येऊन सुखरूप येऊन पोहोचलो आहोत. तर रात्रीचा आम्ही ट्रेक केला होता. एक सुंदर अनुभव होता, अविस्मरणीय ट्रेक म्हटलं तरी चालेल. आणि सकाळचा तो सनराईज कधी न विसरणारा. कसा होता तो सकाळचा सनराईज? एक नंबर खरंच. फर्स्ट टाइम पाहिला असेल असा सनराईज. बरोबर. आणि फर्स्ट टाइम नाईट ट्रेक केला आहे. नाईट ट्रेक होता आमचा, त्याच्यामुळे म्हणजे विसरता येणार नाही हा ट्रेक आम्हाला कधीच. बरोबर. एक अविस्मरणीय ट्रेक होता, खरंच ठरलेला आहे. आम्ही मस्तपैकी सकाळचा सनराईज बघून एक छोटासा नाईट ट्रेक करून एक अविस्मरणीय ट्रेक पूर्ण केलेला आहे. तर मी हा व्हिडिओ इथेच संपवते. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंटमध्ये प्रतिक्रिया कळवा. जर नवीन असेल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा. सो गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. नक्कीच भेटूया. बाय बाय. बाय.